फक्त फोटो लावताय आणि त्याचंही राजकारण तुम्ही करत आहात, हे चुकीचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब तिथं बोलत असताना शेतकरी स्वतःची म्हणजे शेतकऱ्याची भावना तिथं व्यक्त करत होते आणि 50,000 हेक्टरी तुम्ही द्या अशी मागणी केल्यानंतर दुर्दैव असं देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत तरी सुद्धा ते तिथं म्हणत आहेत की अरे राजकारण तुम्ही करू नका। म्हणजे कुणीच त्यांची भूमिका मांडायची नाही का? आणि जर गरिबाची भूमिका गरीब लोक तिथं मांडत असतील त्यात तुम्हाला राजकारण दिसत असेल, हे कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टीत राजकारण करत आहात, म्हणजे जातीवाद करत आहात, धर्मवाद करत आहात, त्यात राजकीय पोळी भाजत आहात, पण स्वतःची भूमिका शेतकरी जर मांडत असेल त्यात तुम्हाला राजकारण दिसत असेल तर याला आलिशान सरकार असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांना फक्त मोठ्या लोकांचंच पडले, गरिबाचं अजिबात काही पडलेलं नाही। गिरीश महाजन यांच्याकडे जे खातं आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा 4,700 कोटींचा सरकारचा निधी आलेला आहे, केंद्र सरकारचा आलेला आहे, राज्याचे 1200 कोटी आहेत, मात्र कुठलीही फाईल पुढे सरकत नाही, तो निधीच वापरला जात नाही। संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही। पण आपत्ती व्यवस्थापन त्यांच्याकडे नसावं, त्यांच्याकडे हा आता कसं आहे की 4700 कोटी टोटल निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा निधी काहीतरी आहे की जो आपत्ती व्यवस्थापनकडे आता फक्त फाईलवर सही करण्यासाठी प्रलंबित आहे। आता आपत्ती व्यवस्थापन हे सामान्य लोक जेव्हा अडचणीत येतात त्या लोकांना मदत करण्यासाठी आणि ती मदत लवकर देणं अतिशय महत्वाचं आहे। आणि केंद्र सरकार सुद्धा एनडीआरएफच्या अंतर्गत आपल्याला मदत देत असतं आणि ते काही ह्या सरकारचं म्हणजे ह्या पक्षाचं सरकार आहे ते मदत देते असं नाही, पण कुठलीही सरकार आली तरी एनडीआरएफच्या अंतर्गत मदत त्या राज्याला दिलीच गेली पाहिजे असं एक धोरण आहे। आणि ती मदत केंद्राकडे मिळून सुद्धा ती जर लोकांना तिथं वेळेवर मिळत नसेल तर ते योग्य आहे। आणि तिथं फाईलमधून सुद्धा यांना जर काही मलिदा खायचा असेल तर अतिशय दुर्दैव आहे। आपल्याला असं म्हणावं लागेल आपत्ती म्हणजे लोकांनी निवडून दिलं आणि आज लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार गरिबावरच आपत्ती आणत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। सर, अजित पवार हे देखील 2 दिवस अतिवृष्टीच्या दौऱ्यावरती होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांशी बोलत असताना असं म्हटलं की पैशांचं सोंग आणता येत नाही आणि जो काम करतो त्यांचीच मारली जाते अशा पद्धतीने कुठेतरी दोष जो आहे तो शेतकऱ्यांवरती व्यक्त करताना ते पाहायला मिळाले। त्याचसोबतच ते म्हणाले की 45,000 कोटी रुपये म्हणजे लाडकी बहीण योजनेला देतो अशा पद्धतीने ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील नाही। हे बघा, फक्त सरकारच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील नाहीये असं नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे सरकार संवेदनशील नाहीच आहे। त्याच्याचबरोबर जे मध्यमवर्गीय मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे 1,00,000 कोटी रुपयाची थकबाकी या लोकांची तिथं झालेली त्यांच्या बाबतीत सुद्धा असंवेदनशील आहे। युवांच्या नोकरीच्या बाबतीत असंवेदनशील आहे, महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत असंवेदनशील आहे। आता तुम्ही म्हणताय की पैशाचं सोंग करता येत नाही, मग मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी आणि आता लोक अडचणीत आले त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसा नाही। एका बाजूला शक्ती मार्ग तुम्ही करता, जो शक्ती मार्ग कदाचित नॅशनल हायवेच्या धोरणा